नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मिनी विधानसभेसंदर्भात आहे. उद्या जाहीर होणारे निकाल पुढे ढकला. औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आज सकाळी 10:30 वाजता यावर सुनावणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने निकालावर भूमिका घ्यावी असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे आणि भूमिका काय असं न्यायालयाने विचारलेलं आहे. निवडणूक आयोगाला न्यायालयाचा हा सवाल. तर आज सकाळी 10:30 वाजता म्हणजेच 1.5 तासांनी या संदर्भात आता काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलेलं आहे. उद्या जाहीर होणारे निकाल पुढे ढकला अशी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. विजय, काय अधिक माहिती, काय होऊ शकतं या सुनावणीत? नक्कीच जर पाहिलं गेलं तर आज जर पाहिलं गेलं तर मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. मात्र काही मतदान प्रक्रिया जी आहे ती स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे नगर परिषदच्या आणि ज्या आहेत त्या मतदान जे आहे ते 20 नोव्हेंबर रोजी सुद्धा डिसेंबर रोजी पार पाडणार आहेत. आणि आजचं ज्या मतदान झालेलं आहे त्या मतदानावरती उद्या निकाल होणार आहे. मात्र उद्या निकाल लागल्यानंतर याचे परिणाम जे आहे ते 20 तारखेच्या मतदानावरती होऊ शकते असं निरीक्षण जे आहे ते आता औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाने जे आहे ते निरीक्षण केलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आता थेट निवडणूक आयोगाच्या वकिलांना याबाबतीत प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहे. जी आज मतदान झालेलं आणि 21 रोजी मतदान झालेलं या दोन्हीचा निकाल जो आहे तो 21 डिसेंबर रोजी निकाल लावू शकतात का या संदर्भात देखील त्यांना विचारणा करण्यात आलेली. यावरती आता निवडणूक आयोगाच्या वकिलांनी निवेदन जे आहे ते देखील 12:30 वाजता सादर करणार आहेत. आणि या संदर्भात जर पाहिलं गेलं तर उच्च न्यायालयामध्ये या बाबतीत सुनावणी देखील पार पाडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. आज दुपारपर्यंत या संदर्भात निवडणूक आयोग जे आहे ते आपलं उत्तर देणार आहे. सध्या जे मतदान सुरू आहे मतदान आणि 20 डिसेंबर रोजी होणारं मतदान या दोन्हीचा निकाल जो आहे तो एका दिवशी घोषित करावा असं खंडपीठाने आता सांगितलेलं आहे. मात्र निवडणूक आयोग या बाबतीत आता 12:30 वाजता आपलं लेखी स्वरूपाचं निवेदन जे आहे ते आता सादर करणार. त्या निवेदनामध्ये निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण आज मतदान झालं आणि उद्या जर निकाल लागला तर 20 तारखेचा ज्या नगर परिषद आहे यावरती परिणाम होऊ शकतो आणि त्या ठिकाणी मोठा गदारोळ देखील होण्याची शक्यता आहे. कारण संबंधित जे निकाल लागल्यानंतर अनेक काही नगर परिषदा ज्या आहेत त्या बाकी आहेत त्या नगर परिषदाचा निकाल लागण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्या ठिकाणच्या मतदान जे आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठा गदारोळ होऊ शकतो. त्यामुळे आता दोन्ही निकाल जो आहे तो एका दिवशी घोषित करावा असं औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशांनी आता सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग काय सुनावणी होईल त्यात नेमकं काय होतं आणि निवडणूक आयोग निवेदन पत्रात नेमकं काय म्हटलं आहे किंवा म्हणतं त्या संदर्भातील अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढील बातमीकडे. बीडमध्ये 6 नगरपालिकांसाठी मतदान सुरू झालंय. बीडमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते तर परळीत मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अंबाजोगाईत नमिता मुंदडांचे सासरे नंदकिशोर मुंदडा मैदानात आहे. बीड, अंबाजोगाई, परळी आणि गेवराईतील लढतीकडे लक्ष लागलेलं आहे. तर केवळ बीड जिल्ह्याचंच नाही तर राज्याचंही या प्रमुख लढतींकडे लक्ष आहे. परळीत मुंडे बहीण भाऊ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. आमिर, अत्यंत महत्वाची अशी मानली जाणारी परळी त्यासोबतच बीड जिल्ह्यातील इतर नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका आज मतदान होत आहे. काय माहिती मिळते, कसा प्रतिसाद आहे? नक्की जर आपण बघितलं तर परली बीड माजलगाव गेवराई आणि धारूर या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर रांग लागलेले आहेत. बीड म्हणजे विशेष लढत आहे तर चौरंगी लढत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, राष्ट्रवादी तुतारी व MIM ची लढत आहे. गेवराईत जर आपण बघितलं तर पंडित व पवार यांची प्रतिष्ठान लागलेली आहे. माजलगाव मध्ये सुद्धा तुतारी व घड्याळचीच लढत लागलेली आहे. परलीत जर आपण बघितलं तर बहीण भाऊ एकत्रच लढत आहेत, त्यांची लढाई तर तुतारी सोबत आहे. विशेष म्हणजे अंबाजोगाईची जी लढत आहे त्या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचं चिन्ह व रेडूक होणार नाही. त्यांनी पॅनल तयार केलेले आहेत. नंदकिशोर मुंडा वर्सेस मोदी अशी ते अंबाजोगाईची लढत आहे. विशेष म्हणजे आता आपल्याला लक्ष द्यायचे म्हणजे बीडचे 2 मतदार नगरपालिका निवडणूक जे महत्वाचे आहेत बीड आणि गेवराई, तिकडे टफ फाईट होणार आहे. विशेष म्हणजे गेवराईला जे आहे पंडिताची प्रतिष्ठान आता पवारांसोबत लागलेली. म्हणजे नेमकं आता तिकडे कोण निवडून होतं, मतदान कोणाला पडतंय, मतदान पेटीत मतदान कोणाचं बंद होणार हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. जी आमिर, वेळोवेळी या संदर्भातील अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू. धन्यवाद तपशिलासाठी.
वळूयात पुढील बातमीकडे. बातमी रायगडमधून आहे. महाड प्रभाग क्रमांक 2 मध्ये ईव्हीएम बंद पडलंय. तर ईव्हीएम मशीन दुरुस्तीनंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं आणि त्यानंतर परत या मशीनची दुरुस्ती करण्यात आली आणि मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे. अधिक माहिती या संदर्भात घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. अजेश, साधारण किती काळ ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं? पाहायला गेलो तर आज पहाटे 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र महाड मधल्या एका मतदान केंद्रात जवळपास 15 ते 20 मिनिटं जी आहे ती मशीन बंद पडलेली होती. आता मी देखील त्याच मतदान केंद्राबाहेर आहे आणि आता सध्या ती आहे ती दुरुस्ती केल्यानंतर या ठिकाणची मतदान प्रक्रिया जी आहे ती एकदम सुरळीत सुरू आहे. आज 10 नगरपालिकेसाठी रायगडमध्ये मतदान होतोय आणि अत्यंत चुरशीच्या लढत जी आहे ती रायगडमध्ये पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहायला गेलो तर महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना होणं अपेक्षित होतं. मात्र महायुती मधलेच घटक पक्ष जे आहेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे एकमेकाच्या विरोधात रायगडमध्ये लढताना दिसत आहेत. महाडमध्येच आपण चित्र पाहिलं तर महाडमध्ये शिवसेना एकला चलोच्या भूमिकेत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती झालेली आहे. अशीच काहीशी युती श्रीवर्धन मध्ये आणि पेन मध्ये झालेली आहे. तर रोहा, खोपोली, कर्जत आणि माथेरान या ठिकाणी शिवसेना जी आहे ती भाजप सोबत आहे आणि त्यामुळे सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले असा सामना रायगडमध्ये पाहायला मिळतोय. जी अजेश, हे सामने आहेत आणि महत्वाची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे या नेत्यांची. मात्र निवडणूक सुरळीतपणे चालवावी आणि कोणतीही अशी तांत्रिक अडचण त्यात येऊ नये हीच आशा आता मतदारांकडून व्यक्त होते. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढील बातमीकडे. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, 20 वर्षांमध्ये एक तरी डाग दाखवा, आमदारकी सोडून देतो, मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरेंना हे खुलं आव्हान दिलंय. हे काय सांगतात तो मोठेपणा? या तटकरेने आयुष्य घालवलं त्या भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना असेल केवळ भीतीमुळे आमच्या युतीमध्ये ते समाविष्ट झाले. तर आतापर्यंत जेल के सलाखों के अंदर होते ते. लक्षात ठेवा. हे काय आम्हाला सांगतायत? या 20 वर्षामध्ये एक तरी डाग या तुमच्या आमदारावरती दाखवा, त्याच वेळेला सोडून देतो आमदारकी. आज माझा शब्द आहे तुम्हाला, दाखवा ना आम्हाला. गुन्हेगारीवरती तुमचं आयुष्य घ्या. सुनील तटकरेवरती मी शपथ घेऊ शकतो. या राम बातमी दाखवतात ऐतिहासिक माझा जाहीर आव्हान आहे विरोधकांना. एक साधी एनसी सुद्धा नाही माझ्या आयुष्यामध्ये, साधी एनसी नाही. आणि तुमच्या तिघांवरती फौजदारी गुन्ह्यात नवीन तू वकील आहे, परत एकदा तुला सांगतो अभ्यास कर. तू त्यांच्यासोबत महिनाभर होतीस, त्यांचे सगळे अफिडेविट शोधून काढ. इंडियन पिनल कोड मध्ये फौजदारी गुन्ह्यामध्ये जे जे गुन्हे असतात ते सगळे गुन्हे यांच्यावरती रजिस्टर आहेत असे देखील आहे. मला काय शिकवण? 2.5 वर्षाचं मंत्रीपद सोडलं, पालकमंत्री किस झाडकी मुली. पालकमंत्री पदावरून मंत्री गोगावलेंनी हे विधान केलंय. मात्र हक्क आहे म्हणून लढतोय असं गोगावले म्हणाले. 2.5 वर्षाचं मंत्रीपद सोडलं, पालकमंत्रीपद किस झाडकी पत्ती असं म्हटलंय गोगावलेंनी. 2.5 वर्ष मंत्रीपद सोडलं. माझा नेता अडचणीत आला हे दिसतंय आम्हाला. जेव्हा मला कळलं तेव्हा मंत्रीपद सोडणारा महाराष्ट्रातला तुमचा आमदार आहे, लक्षात ठेवा. खाली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही, म्हणजे 2.5 वर्षाचं मंत्रीपद सोडलं. पालकमंत्री किस बाजकी चीज आहे हो. बातमी भोरमधून. भोरमध्ये मतदानावेळी ईव्हीएमची पूजा करण्यात आली आहे. मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरील हा धक्कादायक प्रकार. तर निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. हळद कुंकू लावत या ईव्हीएम मशीनची पूजा करण्यात आलेली आहे. नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, त्यामुळे आता या संदर्भात काय कारवाई होते याकडे लक्ष लागलेलं आहे. भोरमध्ये मतदानावेळी ईव्हीएमची पूजा करण्यात आली आहे. तर अशा प्रकारची कोणतीही परवानगी नसताना नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. मतदानावेळी ईव्हीएमची पूजा करण्यात आलेली आहे. आता या संदर्भात निवडणूक आयोगाकडून काय भूमिका घेतली जाते त्याकडे लक्ष लागलेलं आहे. मात्र यावेळी मग निवडणूक आयोगाचे कर्मचारी
या ठिकाणी काय करत होते असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण नियमांचं उल्लंघन करत भोरमध्ये मतदानावेळी या ईव्हीएमची पूजा करण्यात आली. त्याची ही दृश्य. हळद कुंकू लावत आरती ओवाळत या ईव्हीएम मशीनची पूजा करण्यात आलेली आहे. मतदानावेळी नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. भोर नगर परिषदेतला हा प्रकार आणि ईव्हीएमची पूजा करतानाची ही दृश्य समोर येत आहे. बातमी जालन्यातून. भोकरदनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला उशीर झालाय. 8 केंद्रांवरील मशीन बंद पडल्यात. मतदानाला उशीर झाल्यानं मतदारांमध्ये मात्र तीव्र संताप पाहायला मिळाला. भोकरदन, अंबड, परळी या ठिकाणी मतदान सुरू आहे. तर भोकरदनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला उशीर झाला. 8 केंद्रांवरील मशीन बंद पडलेल्या आहे. तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला उशीर झाला, त्यामुळे मतदारांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. सकाळपासूनच मतदार मतदानासाठी रांगा लावून उभ्या असताना तांत्रिक बिघाड होत आहे. तर नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकींसाठी मतदान सुरू झालेलं आहे. सिल्लोडमधील ईव्हीएम मध्ये बिघाड झाला. ईव्हीएम दुरुस्तीचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या अर्धा तासापासून मतदारांचा खोळंबा मतदान केंद्रावर झालेला आहे. विविध ठिकाणून आता ईव्हीएम मशीन मधील बिघाड होण्याच्या बातम्या समोर येत आहेत. ईव्हीएम दुरुस्तीचा प्रयत्न सुरू आहे. सिल्लोडमध्येही ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेला आहे. तर गेल्या अर्धा तासापासून मतदार या मतदान केंद्रावर खोळंबलेत. सिल्लोडमधील हा प्रकार. मतदार मतदान केंद्रावर खोळंबलेले आहे, त्यामुळे तीव्र संताप मतदारांनी व्यक्त केलाय. अर्धा तास झालाय ईव्हीएम मशीन हे बंद पडलेलं आहे. नगर परिषद, नगरपंचायतींसाठी मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदारांनी या मतदान केंद्रांवर रांगा लावलेल्या आहे. मात्र अशात ईव्हीएम मशीन मधील बिघाड हे सातत्यानं समोर येत आहे. ईव्हीएम दुरुस्तीचा प्रयत्न सुरू आहे. सिल्लोडमध्येही ईव्हीएम मशीन हे बंद पडलेलं आहे. जालना या ठिकाणीही 8 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन संदर्भातल्या तक्रारी समोर येत आहेत आणि आता या ठिकाणी ही ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं कळत आहे. तर राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली, तर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. बुधवारी मतमोजणी होण्याची शक्यता आहे. मतमोजणी संदर्भात आता काय निकाल येतो त्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. औरंगाबाद खंडपीठात मतमोजणी संदर्भातली याचिका दाखल करण्यात आली आहे. निकालासंदर्भात त्यामुळे काय निर्णय होतो हा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र निवडणूक सुरू झाली आहे, मतदानाला सुरुवात झाली आहे. बाकी लोकशाही पद्धतीने लोकांना कोणत्याही उमेदवाराला मतं मागण्याचा अधिकार आहे, पण तो देणाऱ्याला माहित आहे कोणाला द्यायचंय, कसं द्यायचंय, कशा पद्धतीने द्यायचंय. त्याबद्दल फार मोठी मला तर कुठं अशी वाटत नाही. ही निवडणूक वनवे होईल. या 43 वर्षामध्ये पहिली निवडणूक इतकी एकदम सिंपल साधी आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी जे केलेलं कार्य त्याची पावती मला उद्या 3 वाजेला कळल. तुमच्या मित्र पक्षाला एकही जागा मिळणार नाही, तुम्ही युतीत आहात ना. गेल्या वेळेस तुम्ही पाहिलं चुकून 2 जागा आल्या होत्या निवडून, आणि 2 जागा निवडून आल्यानंतर त्यांनी कधी मिटिंग मध्येही आलं नाही, काही कामही केलं नाही. तर लोकांमध्ये तितकी भावना निश्चित आहे का आता यावेळेस एकदम चुपडा साफ. तुमचे विरोधक असे म्हणतायत की मशीन जाणीवपूर्वक बंद पाडल्या जात आहेत. एक लक्षात घ्या, ही इलेक्शन प्रक्रिया हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं ते काम आहे, ते माझा काम नाही आहे. आणि याच्यावर तीच परिस्थिती इथलचा सत्ताधारी मधला आमचा पार्टनर बोलत असेल, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पैसे वाटले.
15 नगर परिषद 12 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू आहे। 550 जागांसाठी 853 मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत। नागपुरातील ही परिस्थिती 15 नगरपरिषद 12 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू आहे आणि या ठिकाणी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, निवडणूक आयोग सज्ज आहे। लोकशाहीचा उत्सव मानला जाणारा खऱ्या अर्थानं मतदान आज जे होणार आहे आणि मी सध्याच्या घडीला नागपुरातील जे आहे ते एका मतदान केंद्रावर आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर सकाळपासून जे आहे रीग मतदार राजाची आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपला हक्काचं मतदान एका अर्थाने इथं करायला सुरुवात केलेली आहे। एकूणच नागपूर जिल्ह्यात जर बघितलं गेलं असेल तर 853 ठिकाणी मतदान केंद्रावर आज मतदान पार पडणार आहे। 12 नगरपंचायत आणि 15 नगरपरिषदेसाठी ही निवडणूक होऊ घातलेली आहे। सध्याच्या घडीला जर बघितलं असेल तर राज्यात जे आहे ते 10 पट मतदान जे आहे ते नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे आणि 7 लाखाच्या वरती जे आहे ते मतदान जे आहे ते मतदार राजा नागपूर जिल्ह्यात करणार आहे। त्यामुळे मोठा मतदारसंघ जे आहे ते नागपूर जिल्ह्यात आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। यासोबत जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते सकाळपासून जे आहे ते मतदार राजाची रीग पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे राज्याबरोबर नागपूर जिल्ह्यात हा एक उत्साहाचं वातावरण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे। काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल, आपण आज सकाळची वेळ आहे, मतदान करायला आलेल्या आहेत, काय आपण आव्हान आजच्या तरुण पिढीतल्या लोकांना कराल? त्यांनी पण मतदानाचा हक्क बजावावा, जसे जसं जमल तसं, आणि मतदान जरूर करावं। कुठल्या विषयाला घेऊन एकंदरीत आपण मतदान करणार आहात? कारण की आज कसं आहे, मतदान सगळ्यात लोकांनी करणं खूप जरुरी आहे। जागृतीकरण म्हणजे कसं आपण विभागामध्ये जागृत कसं व्हायला पाहिजे, त्यासाठी जागृती करण्यासाठी प्रत्येक लोकांनी होती करणं फार जरुरी आहे। लोकशाहीचा उत्सव मानला जातो। ज्यावेळी आपण मतदान करतो त्यावेळी आपण प्रतिनिधीला प्रश्न सुद्धा विचारू शकतो असं त्यांच्या म्हणणं। त्यामुळे जे लोक आहेत ते एकंदरीत आव्हान करतात की मतदानाला सामोरे आणि मतदान करा। आणि आपण बघू शकता की नागपूर जिल्ह्यात एकूणच जे आहे ते सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि जे रीग सध्याच्या घडीला आहे जे मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे। तेजस मोगतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। बातमी नाशिकमधून। नाशकात 11 नगरपालिकांसाठी मतदान। मनमाड नगरपालिकेच्या 72 केंद्रांवर मतदान सुरू आहे। नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार रिंगणात आहेत। नगरसेवक पदासाठी 200हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत। तर मनमाडच्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष खताळे यांनी। मनमाड येथे मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासून लोकांचा प्रतिसाद चांगला सुरुवात झाली असून मनमाडमध्ये एकूण 16 प्रभाग असून त्यासाठी 72 मतदान केंद्र आहे। आपण मागे बघू शकता या ठिकाणी मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली असून नागरिक देखील मोठ्या उत्साहात मतदानाला या ठिकाणी जमत असून सध्या मनमाडमधील प्रत्येक ठिकाणी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला असून या ठिकाणी मतदान हे शांततेत पार होत असून सध्या मतदान हे शांततेत सुरू आहे। आपण बघू शकतो नागरिकांचा आता सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे सकाळपासून या ठिकाणी गर्दी जमायला थोडा उशीर होत आहे, मात्र तरी देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्यामुळे आज दिवसभरात मनमाड ही जी आहे मोठी नगरपालिका मानली जाते। या ठिकाणी शिवसेना भाजप युती असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि धनुष्यबाण यामध्ये सुद्धा लढत मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे। जय महाराष्ट्रसाठी संतोष खताळे, मनमाड। सर्व पोलिंग स्टेशनवरती सध्या पोल सुरू झालेला आहे। 100 मीटरचा बंदोबस्त असेल, सेक्टर पेट्रोलिंग आहे की पोलवरचे जे बंदोबस्त आहे तो सर्व बंदोबस्त लागलेला आहे। सध्या बंदोबस्त चेकिंग चालू आहे। सर्व तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, सेफ अँड सिक्युअर वातावरणात निवडणुका पार पडतील याकरता अगोदरपासूनच पोलीस प्रशासन असेल किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील यांच्याकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला। येवला शहरातल्या नवरीचं त्यामुळे कौतुक होत आहे। आदर्श नागरिकत्वाचं उत्तम उदाहरण समोर आलेलं आहे। तर लग्नाच्या वेशातच मतदान केंद्रावर मतदान करण्यात आलेलं आहे। लग्नाच्या वेशातच वधूवर मतदान केंद्रावर दाखल झाले। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। येवला नगर परिषद
मतदानाच्या प्रक्रियेला आज सकाळपासून सुरुवात झाली असून आपण बघू शकता की एकूण 13 प्रभाग असून एक नगराध्यक्ष यातून निवडले जाणार आहेत. एकूण 40,903 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आपण बघू शकता सकाळपासून सुरुवात झाली असून यावेळी नवीन नवरदेव नवरी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क यावल्यामध्ये बजावलेला आहे. आपल्यासोबतच नव्हतं, आपण ते काय सांगाल की मतदानाचा सकाळी हक्क बजावलाय? मी माझं मतदानाचा हक्क बजावला आहे. माझं लग्न असताना पहिला प्रेफरन्स मी मतदानाला दिला आहे, तर आवर्जून सर्वांनी मतदान करावे. आपल्यासोबत हेच नवरदेव, काय सांगाल की नवरीला घेऊन तुम्ही मतदानाला आलाय तुमच्या पत्नीला? हो, आमचं आज लग्न आहे, पण तरी मी घेऊन आलो मतदानासाठी. मग याच्यानंतर आम्ही 7 फेरे घेऊ. प्रेफरन्स पहिले मतदानाला दिलं, नंतर लग्न करू असं. नक्कीच पहिले मतदान करू आणि मगच 7 फेरे घेऊ असे मत यावेळी या नवीन नवरदेव नवरीने व्यक्त केलं आहे. नरेंद्र बाटावचे, महाराष्ट्र न्यूज. बातमी अमरावतीतून. अमरावतीत 9 नगर परिषदा, 2 नगरपंचायतीसाठी निवडणूक होते. 11 नगराध्यक्ष पदासाठी 64 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 11 शहरात 366 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते. मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी. आज सकाळपासून 7:30 वाजतापासूनच मतदानाच्या प्रक्रियेला जे ते सुरुवात झाली आहे. मी सध्या उभा आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या मतदान केंद्रावर. आपण या ठिकाणी बघू शकतो की सकाळचं वातावरण आहे. मतदार जो आहे तो आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता या ठिकाणी आलेला आहे. एकंदरीत जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यात 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत निवडणूक जे आहे ते होऊ घातली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्यात कारणाने नगर परिषद 9 नगर परिषद 2 नगरपंचायत निवडणूक जी आहे ते होणार आहे. यामध्ये जर बघितलं तर 11 नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 64 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहे ते रिंगणात आहे. आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये 3 लाख मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क जे आहे ते या ठिकाणी बजावणार आहेत. आणि जे संवेदनशील मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लागला आहे. एकंदरीत बघितलं सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लागला आहे. सकाळचं थंडीचं वातावरण आहे. या थंडीच्या वातावरणात देखील लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मतदार जो आहे तो आपल्या घराच्या बाहेर निघालेला आहे. आणि बघू शकतो की या ठिकाणी या वातावरणामध्ये सुद्धा जो युवा पिढी आहे ते देखील आपला मतदान हक्क बजावण्याकरता या ठिकाणी निघालेली. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया जी आहे या ठिकाणी तयार केली. अपंगाच्या दृष्टीने या ठिकाणी मतदानासाठी व्यवस्था जी आहे या ठिकाणी पूर्णपणे केलेली आहे. ही मतदानाची प्रक्रिया ते जी आहे ते जवळपास 5:30 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि 5:30 वाजेपर्यंत आपला मतदान हक्क बजावण्याकरता मतदार जो आहे तो आपल्या घराच्या बाहेर निघाला आहे. आणि 5:30 वाजता ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सगळ्या या नगरसेवक उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते EVM मध्ये बंद होणार आहे. अमरावती सागरसह सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज. महत्वाची बातमी समोर येते बुलढाण्यातून. बुलढाण्यात 2 बोगस मतदारांना पकडलंय. प्रभाग क्रमांक 15 मध्ये बोगस मतदान केलंय. ग्रामीण भागातून आणलेले हे बोगस मतदार पकडण्यात आले. मतदार कोणत्या पक्षानं आणले हे अद्याप अस्पष्ट आहे. बुलढाणा नगरपालिकेसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत बोगस मतदार आणले गेले असल्याचा आरोप होतोय. बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ या घटनेमुळे उडालेली आहे. अधिक या संदर्भात माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे हे सध्या फोनलाईन वरून जोडले गेले आहे. प्रफुल्ल, आपण पाहतोय विरोधकांकडून वारंवार या बोगस मतदानासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि तशीच एक घटना घडते बुलढाण्यात. अंकिता, खरं तर अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी म्हणावा लागेल. कारण की सातत्यानं विरोधी पक्षांकडून बोगस मतदार असतील, दुबार मतदार असतील किंवा मग ज्या पद्धतीनं मतदान प्रक्रियेमध्ये घोळ घातला जातो त्यावर सातत्यानं आरोप होत असताना आता बुलढाणा नगरपालिकेसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत बोगस मतदार जे आहे ते मतदान करण्यासाठी पाठवले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता. तशा पद्धतीचे व्हिडिओ देखील त्या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. गाड्यांमध्ये ग्रामीण भागातून मतदार जे आहेत ते शहरी भागाकडे मतदान करण्याकरता जाताना ते दाखवलं गेलं होतं. मात्र खऱ्या अर्थानं बुलढाणा शहरामध्ये हे संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडली जात असतानाच प्रभाग क्रमांक 15 साठी ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रांवर एका व्यक्तीच्या नावावर दुसऱ्या व्यक्तीने बोगस मतदान केल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालंय. त्या व्यक्तीला पकडलं. या व्यक्तीसोबत आणखी एक बोगस मतदार जो या ठिकाणी पकडला गेलाय. त्यामुळे या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ जी आहे. प्रफुल्ल, आणि यावर आता काय कारवाई होते या संदर्भातून तुमच्याकडून अधिक अपडेट घेत राहू. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.
आणि तुर्तास या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.